अचानक रील स्क्रोल करता करता तामिनी घाटाची रील दिसली. ह्यांना म्हटलं जाऊयात का आपण. मग काय निघालो. जसं की तुम्ही ऐकलंच असेल, आमच्या इकडे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शिव्या देऊनच होते. मग आमचा प्रवास हा सुरू झाला अकुर्डीतून तामिनी घाटाकडे जाताना. रस्त्यामध्ये एक सुंदर आणि आकर्षक असं मंदिर दिसलं. मंदिराचा सारा परिसर हा अगदी झाडांनी व्यापलेला होता. जसं जसं पुढे जात होतो घाट वाढतच चालला होता आणि माझ्या मैत्रिणी पावसाचा आनंद लुटत, निसर्गाचा आनंद लुटत त्यांनी मस्त एन्जॉय करणं सुरू केलं. मग आम्ही थोडा वेळ इथे थांबलो आणि थोडीशी विश्रांती घेतली. तेवढ्यात एक प्राणी दिसला, तो हा. ह्या प्राण्याचं नाव आहे प्रतीक्षा आणि ही माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण. माझ्यासोबत अजून दोघीही होत्या. जी आत्ता माझ्यासोबत आहे ती तन्वी आणि दुसरी हर्षदा. पुढे गेलो तर आम्हाला भुट्टावाला दिसला. मग प्रत्येकाने एक एक भुट्टा घेतला आणि खायला सुरुवात केली. अरे बर्फी नाही खाते, कधीच खाते तू. मीही आपलं थोडं खाण्याची ॲक्टिंग केली आणि मग आम्ही पुढे निघालो. थोडा वेळ पुढे गेल्यानंतर आम्ही ते थांबलो, तो हा सुंदर नजारा पाहण्यासाठी. मग तिथून पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला आणि मला थंडी वाजत होती. कदाचित पावसामुळेच बहुधा. वाटेत एक नदी भेटली. ह्या नदीमध्ये आम्ही उतरलो आणि पाणी अतिशय थंड होतं. सगळ्या पाण्यातून चाललेले प्रतीक्षाला पण जायचं होतं, पण तिला भीती वाटत होती की जर ती पडली तर. मग मी तिला बोलले, थांब मी तुझा हात पकडते, आपण दोघीजणी क्रॉस करूयात. मग आम्ही तो ओढा ओलांडला आणि आम्ही दोघीजणी सुखरूपरित्या बाहेर आलो. त्या ॲक्च्युली पाण्यामध्ये बरेचसेच खड्डे देखील होते, म्हणजे तुमचा पाय सहसा त्याच्या आत जाऊ शकतो. मग सगळेच बाहेर आलो आणि आम्ही कांदाभजी खाल्ली. म्हणजे पाऊस आणि कांदाभजी खाणं हे शास्त्रच आहे. मग तिथून पुढे निघालो. धुकं साचलं होतं, रस्ता अंधुक झाला होता आणि बरेचसे ट्रक वगैरे येत होते. परंतु निसर्गाचं दृश्य तितकं सुंदर होतं की आम्ही ठरवलं की ठीक आहे, आम्ही देवकुंड वॉटरफॉलला जाणार. आणि प्रसंग असा झाला की आम्ही देवकुंड वॉटरफॉलला गेलो, पण मी आणि तन्वी दुसऱ्या लेननी गेलो आणि प्रतीक्षा वेगळ्या लेननी गेली. देवकुंडला जाण्याचे 2 मार्ग आहेत, पार्किंग 2 आहेत. मग आम्ही चुकलो तिथे. त्याच्यानंतर मग तन्वी आणि मी ठरवलं की आमच्याकडे प्लेजर होती तर मोस्टली आम्ही तिथे थांबू शकत नव्हतो. मग आम्ही पुन्हा माघारी आलो आणि हा छोटासा वॉटरफॉल जो दिसतोय इथे आम्ही मज्जा घेतली. त्या दोघीजणी देवकुंड वॉटरफॉलला गेल्या, कारण आमच्याकडे प्लेजर असल्यामुळे आम्ही रिस्क घेऊ शकत नव्हतो रस्त्याची. आणि थोडा वेळ थांबल्यानंतर मग आम्ही पुन्हा माघारी निघालो. मग रस्त्यामध्ये आम्हाला बरेचसे छोटे मोठे धबधबे भेटले आणि त्याचं पाणी देखील रस्त्यावर येत होतं. म्हणजे तुम्हाला जी काही तुमची वाहनं आहेत ती अगदी सावकाशरित्या चालवणं गरजेचं आहे, कारण पाण्यामुळे गाडीचे टायर सटकण्याची शक्यता असते. मग असे अनेक छोटे मोठे धबधब्यांचा नजारा घेत आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा माघारी जाऊ, कारण रात्र होत आलेली आहे आणि धुकं इतकं खालती आलेलं की तुम्हाला समोरचा रस्ता देखील दिसणार नाही. मग असं करत करत हळू आणि सावकाशरित्या गाडी चालवत मी आणि तन्वी घराच्या दिशेने प्रस्थान करू लागलो.